तो दोस्तों, आज आहे रविवार आणि आज आहे तुळशीच्या लग्नाची एकादश. सकाळी आपण खिचडी खाल्लेली, त्याचा व्हिडिओ आपण सकाळी टाकलेला. तर आता संध्याकाळी काय खायचं ते बघूया. तर हे श्री समर्थ कंपनीचे राजगिरा लाडू आहेत, जे इतके छान आणि इतके गोड असतात. याच्यामध्ये राजगिरा आणि शेंगदाण्याचं कूट आणि गूळ असं मिश्रण करून त्याचे लाडू बनवलेले आहेत. आणि हे आहे आपला वरीचा भात. तर आज संध्याकाळी आपण वरीचा भात खाणार आहोत, जे उपवासासाठी उपयुक्त आहे. तर चला आज वरीचा भात घेऊया. तर किती छान वरीचा भात बनवलेला आहे. उपवास असल्यामुळं आज मला खूप भूक लागलेली आहे. इतकी प्रचंड भूक लागलेली. ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी भूकच भूक लागलेली असते. तर बघूया, ही आहे वरीचा भात. आता भाताबरोबर आपण काय खाणार आहोत ते बघूया. तर बघून घेतला का, किती पांढरा शुभ्र आणि किती छान बनवलेला आहे. आणि ही आहे शेंगदाण्याच्या कुटाची आमटी. ही व्हाईट कलरची केलेली आहे, मिरची घालून केली आहे. आणि ह्याच्यात बटाटा पण घातलेला आहे. इतकी छान आमटी झालेली आहे. कधी कधी लाल पण बनवतात, ज्याच्यात लाल तिखट घातलेलं असतं, जे नुसतं तिखटाची पूड घातलेली असते. उपवास असल्यामुळं काही जण मिरची घालून करतात, तर हे आमच्यात मिरची घालून केलेली आहे. उपवास असल्यामुळं सगळं कडक पाळलेलं आहे. तर बघूया, किती छान आणि किती मस्त आमटी झालेली आहे. तर तुमच्या इथं उपवासाला काय बनवतात ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपले रेसिपी आपण शेअर करू शकतो. तर हा आमचा उपवासाचा मेनू आहे: राजगिरा लाडू, वरीचा भात आणि शेंगदाण्याच्या कुटाची आमटी. तर तुम्ही पण मला आता कमेंट करून सांगा की तुमच्या इथं उपवासाला काय बनवलेलं आहे. तर मंडळी, चला आता उपवास सोडूया आणि पोटभर जेऊया. तर चला, थँक्यू.